आज आपण बोलणार आहोत नागपूर उत्तरबद्दल. एक असा मतदारसंघ जिथे एका बाजूला विकासाची मोठी आश्वासनं आहेत तर दुसऱ्या बाजूला मतदारांची सतत बदलणारी निष्ठा. 2024 मध्ये इथल्या जनतेने एक असा जनादेश दिलाय जो वरवर पाहता अगदी स्पष्ट दिसतो, पण जरा खोलात शिरलं की अनेक प्रश्न निर्माण करतो. चला तर मग या राखीव मतदारसंघातील राजकीय समीकरणांचा आणि या निकालाचा नेमका अर्थ काय आहे याचा सविस्तर आढावा घेऊया. या विश्लेषणात आपण एक प्रवास करणार आहोत. सुरुवात करूया तिथल्या लोकांपासून, त्यांच्या रोजच्या जगण्यातील समस्यांपासून. मग आपण निकालाच्या आकड्यांमध्ये शिरू. त्यानंतर या जागेचा रंजक इतिहास पाहू, विजयामागे नेमकी कोणती कारणं होती ते शोधू, आणि शेवटी या सगळ्याचा भविष्यासाठी काय अर्थ आहे हे समजून घेऊ. चला सुरुवात करूया थेट जमिनीवरील वास्तवापासून. कारण कुठल्याही निवडणुकीची खरी गोष्ट आकड्यांमध्ये नाही तर माणसांमध्ये आणि त्यांच्या प्रश्नांमध्ये दडलेली असते. तर नागपूर उत्तर हा काही साधा मतदारसंघ नाही. अनुसूचित जातीसाठी म्हणजे SC कॅटेगरीसाठी राखीव. आणि मतदारसंख्या बघा, 4,28,000पेक्षा जास्त. म्हणजेच राजकीयदृष्ट्या या मतदारसंघाचं वजन किती आहे याचा आपल्याला सहज अंदाज येतो. पण आकड्यांपेक्षाही जास्त महत्त्वाचे आहे इथलं सामाजिक समीकरण. इथे सर्वात मोठा आणि खरं तर निर्णायक मतदार गट आहे तो म्हणजे दलित समाजाचा. पण फक्त एवढंच नाही, सोबतच मुस्लिम, सिंधी आणि पंजाबी समाजही मोठ्या संख्येने आहेत. हीच विविधता इथल्या राजकारणाला एक वेगळीच खोली आणि गुंतागुंत देते. राजकारण आणि पक्षीय गणितं एका बाजूला, पण सामान्य माणसाच्या रोजच्या जगण्यातले प्रश्न मात्र वेगळेच असतात, नाही का? बिनाकी चौकातली पाण्याची गळती असो, 5 पावलीतला तो रखडलेला फ्लायओव्हर असो, किंवा जरीपटका मानकापूरमधले खड्डे, हे ते खरे मुद्दे आहेत जे मतदाराच्या मनात घर करून बसतात आणि त्याचा कौल ठरवतात. ठीक आहे, तर लोकांच्या समस्यांवरून आता थेट वळूया निकालाच्या आकड्यांकडे. कारण म्हणतात ना, आकडे खोटं बोलत नाहीत. ते अनेकदा पडद्यामागची खरी कहाणी सांगून जातात. आणि पहिलाच आकडा आपल्याला विचार करायला लावतो. मतदान झालंय फक्त 51.60%. याचा सरळ अर्थ काय? जवळजवळ अर्ध्या मतदारांनी मत देणंच टाळलं. मग हा जो निकाल आहे तो खरंच संपूर्ण मतदारसंघाच्या इच्छेचं प्रतिबिंब आहे का? हा एक खूप मोठा आणि महत्त्वाचा प्रश्न आहे. आता निकालावर वरवर नजर टाकली तर चित्र अगदी स्पष्ट दिसतं. काँग्रेसचे डॉक्टर नितीन राऊत यांनी भाजपच्या मिलिंद माने यांच्यावर विजय मिळवला आहे. मतांची टक्केवारी बघता हा विजय तसा मोठा वाटतो. पण थांबा, खरी गोष्ट आकड्यांच्या आत दडलेली आहे. हे बघा, विजयाचं अंतर आहे 28,467 मतं. आकडा मोठा वाटतो, बरोबर. पण ज्या मतदारसंघात 4 लाखांपेक्षा जास्त मतदार आहेत आणि जिथे निम्मे लोक मतदानाला आलेच नाहीत, तिथे हे अंतर खरं तर खूप नाजूक आहे. एक फ्रजाईल मॅन्डेट, म्हणजे परिस्थिती कधीही पलटायला वेळ लागणार नाही. आणि हा जनादेश इतका नाजूक का आहे हे समजून घेण्यासाठी आपल्याला जरा इतिहासात डोकावून पाहावं लागेल. कारण एक गोष्ट स्पष्ट आहे, नागपूर उत्तरचे मतदार कोणत्याही एका पक्षाचे कायमचे नाहीत. ही टाईमलाईन पहा, किती रंजक आहे. 1999 ते 2009 सलग 3 टर्म्स. ही जागा काँग्रेसचा बालेकिल्ला होती. मग 2014 मध्ये आली भाजपची लाट आणि चित्र पूर्णपणे बदललं. पण मतदार पुन्हा फिरले. 2019 आणि 2024 मध्ये त्यांनी परत काँग्रेसला संधी दिली. यातून एक गोष्ट अगदी स्पष्ट होते, इथला मतदार कामगिरी बघतो आणि कोणालाही गृहीत धरत नाही. 2014 आणि 2024 या 2 निवडणुकांची थेट तुलना केली की काँग्रेसने किती मोठी झेप घेतली आहे हे आपल्या लक्षात येईल. 2014 मध्ये जिथे मतांचा टक्का 27.54% खाली घसरला होता, तोच आता 2024 मध्ये थेट 51% वर गेलाय. हे एक थक्क करणारं पुनरागमन आहे. तर मग सगळ्यात मोठा प्रश्न हा आहे की हे अविश्वसनीय पुनरागमन झालं कसं? या विजयामागे नक्की कोणती कारणं होती? चला आता आपण या निकालामागच्या निर्णायक घटकांचं विश्लेषण करूया. या विजयाचे 3 मुख्य आधारस्तंभ दिसतायत. पहिलं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दलित मतांचं एकत्रीकरण, जे या मतदारसंघाचं नशीब ठरवतं. दुसरं, विद्यमान आमदारांनी दिलेली विकासाची मोठी आश्वासनं. आणि तिसरं, राज्याच्या राजकारणाचे प्रवाह, ज्याचा परिणाम नकळतपणे इथेही झाला. आश्वासनांबद्दल बोलायचं झालं तर याचं सर्वोत्तम उदाहरण म्हणजे इंदुरा इथलं सुपर स्पेशालिटी रुग्णालय. या एकाच प्रकल्पाला उत्तर नागपूरचं स्वप्न असं म्हटलं गेलं. अशा मोठ्या घोषणेमुळे काय होतं, तो लोकांच्या मनातली छोटी मोठी नाराजी, ज्याला आपण अँटी इन्कम्बन्सी म्हणतो, ती बाजूला सारली जाते आणि भविष्याबद्दल एक मोठी आशा निर्माण होते. आणि हीच गोष्ट या निकालाला खूप खास बनवते. बघा, 2024 मध्ये संपूर्ण महाराष्ट्रात काँग्रेसने 54 राखीव जागांपैकी जिंकल्या फक्त 6
आणि नागपूर उत्तर त्यापैकीच एक होती. याचा अर्थ काय? याचा सरळ अर्थ असा की इथे राज्याची किंवा देशाची लाट चालली नाही. इथे स्थानिक मुद्दे, जातीय समीकरणं आणि उमेदवाराची स्वतःची प्रतिमा जास्त महत्वाची ठरली. ठीक आहे, तर या सगळ्या विश्लेषणातून आपण काय शिकलो? या निकालाचा आणि या नाजूक जनादेशाचा भविष्यातील कारभारासाठी काय अर्थ आहे? आता यावर बोलणं महत्वाचं आहे, कारण चांगल्या प्रशासनासाठी नागरिकांचा विश्वास जिंकणं महत्वाचं असतं आणि हा विश्वास मिळवण्यासाठी त्यांच्या माहितीचा आदर करणं, म्हणजेच त्यांच्या गोपनीयतेच्या अधिकाराची जपणूक करणं हे तितकंच आवश्यक आहे. तर या जनादेशाचा संदेश अगदी स्पष्ट आहे. निव्वळ आश्वासनं देऊन आता चालणार नाही. लोकांचा विश्वास टिकवून ठेवायचा असेल तर आधी त्यांच्या रोजच्या समस्या सोडवाव्या लागतील. पाणी, रस्ते, इंदोरा रुग्णालयासारखे मोठे प्रकल्प फक्त कागदावर न ठेवता ते प्रत्यक्षात जमिनीवर उतरवावे लागतील. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तरुणांच्या हाताला काम द्यावं लागेल, कारण पुढचा निकाल याच कामाच्या आधारावर ठरणार आहे. आणि मग हाच तो शेवटचा आणि महत्वाचा प्रश्न उरतो. आजच्या काळात जिथे राजकीय लाटा येतात आणि जातात, तिथे एखादा नेता तात्पुरत्या निष्ठेवर अवलंबून न राहता लोकांच्या विश्वासावर आधारलेला एक चिरस्थायी जनादेश कसा मिळवू शकतो? याच प्रश्नामध्ये सुशासनाचं खरं रहस्य दडलेलं आहे. जर तुम्हाला लोकाभिमुख नेता बनायचा असेल आणि आपल्या मतदारसंघाचा विकास करायचा असेल तर blueprintstrategies.ai शी संपर्क साधा. mgr@blueprintstrategies.ai वर किंवा 0800 4204 1602 या नंबरवर कॉल करा. पर्पज बियॉन्ड पॉलिटिक्स.